नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण जैवविविधतेचं महत्त्व आणि भारतातील जैवविविधता संपन्न ठिकाणे या टॉपिकवर चर्चा केली. या तासाला आपण जैवविविधतेला भेडसावणारे धोके किंवा जैवविविधते पुढील संकट आहे, थ्रेट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, याचा विचार करणार आहोत. सध्याच्या काळामध्ये जैवविविधतेतील विविधता मोठ्या प्रमाणात कमी होत चाललेली आहे. अनेक जैवविविधता नष्ट होत आहेत आणि त्यामुळे जैवविविधतेला धोके भेडसावत आहेत. आणि नेमकं जैवविविधते पुढे ही कोणती संकटं आहेत किंवा जैवविविधतेला कोणकोणते धोके पोहोचतात याविषयी आपण इथे थोडीशी चर्चा करणार आहोत. बघा, हे धोके किंवा संकट ही दोन प्रकारचे आहेत. एक नैसर्गिक धोके आणि दुसरं मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होणारे धोके. सुरुवातीला आपण नैसर्गिक धोके कोणकोणते आहेत याचा विचार करूया. खरं तर निसर्गाच्या धोक्यांपुढे मानवाला काही करता येत नाही, तरी सुद्धा काही नियोजन केल्यास किंवा व्यवस्थापन केल्यास त्यातनं जैवविविधता थोड्याफार प्रमाणात तिचा बचाव होऊ शकतो किंवा त्याची तीव्रता आपण सहज कमी करू शकतो. नैसर्गिक धोक्यांमध्ये पहिला धोका आहे पूर. जेव्हा अतिरिक्त पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे नदीला पूर येतात, त्यावेळेला नदीच्या आसपास असणारी जैवविविधता ही धोक्यात येते किंवा नदीच्या पाण्यामध्ये असणारे जलचर प्राणी, जलचर वनस्पती यांना धोका पोहोचतो. नदीचं पाणी प्रवाही असतं, पूर आल्यावर ते अधिक वेगवान गतीने वाहतं. कधी कधी हे पूर इतके भयानक असतात की नदीचं पात्र ओसंडून पाणी आजूबाजूच्या प्रदेशात पोहोचतं. मग अशा वेळेला तिथल्या वसाहती असतील किंवा तिथलं प्राणी जीवन असेल, तिथलं वनस्पती जीवन असेल, हे मोठ्या प्रमाणात डिस्टर्ब होतं. तुम्ही अनेक वेळा पुराच्या बातम्या वाचल्या असतील, ऐकल्या असतील, टीव्हीवर बघितलं असेल. तर अतिशय मोठ्या प्रमाणात हे पूर संकट कधी कधी एखाद्या प्रदेशात किंवा एखाद्या ठिकाणी हा धोका उद्भवतो. खरं तर ही नैसर्गिक गोष्ट आहे. ढगफुटी असेल, धरणफुटी असेल किंवा जिथं खाडीचा प्रदेश असेल, समुद्राला भरती आलेली असेल आणि त्याच वेळेला पुराचं पाणी भरतीमुळं अडवलं जातं आणि समोरचा किंवा आसपासचा प्रदेश जलमय होतो आणि त्यामुळे जैवविविधतेला धोका पोहोचतो. आणि म्हणून नैसर्गिक धोक्यांमध्ये महापूर ही एक समस्या वारंवार येते. जसं अतिरिक्त पावसामुळे प्रॉब्लेम येतात, तसं अवर्षण किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तरी जैवविविधतेला धोका पोहोचतो. कारण पाणी हा घटक खूप महत्वाचा आहे. वनस्पतींना पाण्याची गरज असते, प्राण्यांना पाण्याची गरज असते, शेतीसाठी गरज असते, औद्योगिकरणासाठी गरज असते. आणि कधी कधी भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनियमित स्वरूपाचा पाऊस, विशिष्ट ऋतूमध्ये पडणारा पाऊस, पावसामध्ये अनिश्चितता आहे आणि काही प्रदेश हे तर कायम दुष्काळ संकटाशी सामना करत असतात. काही वर्षी पाऊस चांगला पडतो, काही वर्षी पाऊस कमी पडतो आणि पावसाचं प्रमाण कमी झालं की साहजिकच शेतीतील उत्पादनांचं प्रमाण कमी होतं, वनस्पतींची संख्या घटते, जनावरांना चारा पुरत नाही, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून अवर्षणामुळे जैवविविधतेमध्ये बाधा निर्माण होते. मोठ्या प्रमाणात प्राणी, वनस्पती, पक्षी मृत पावतात आणि अशा प्रकारचे धोके कायम निर्माण होतात. पुढचा नैसर्गिक धोका तो म्हणजे चक्रीवादळ. चक्रीवादळामुळे मोठमोठी झाडं उन्मळून पडतात, झाडांची पानं, फुलं, फळं गळतात
आणि झाडांना त्यापासून मोठ्या प्रमाणात त्रास होतो, प्राण्यांना त्रास होतो, मानवी जीवन विस्कळीत होतं. आणि म्हणून चक्रीवादळ हे सुद्धा जैवविविधतेला धोका पोहोचवणार एक नैसर्गिक संकट असं आपण त्याला म्हणूया, तर ते निर्माण होतं. या खालोखाल विजा चमकल्याने काय होतं, कधी कधी वीज पडते जमिनीवर, त्यामुळे झाडांचं प्राण्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. हाही एक नैसर्गिक प्रश्न निर्माण होतो. अतिपर्जन्य किंवा ढगफुटी यामुळेही जैवविविधतेला बाधा पोचते. त्याचबरोबर अजून काही गोष्टी आहेत की ज्या नैसर्गिक कारणामुळे जैवविविधता धोक्यात येते. त्याच्यामध्ये भूकंपामुळे जमीन उंचावली जाते, खचते किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडतात. नदीचं पात्र बदलतं, नदीतलं पाणी जमिनीमध्ये गडप होतं, विहिरींचं पाणी कमी होतं, काही विहिरींना पाणी येतं पण. तर अशा कारणांमुळे, भूकंपामुळे किंवा एखाद्या ठिकाणी ज्वालामुखीमुळे ही जैवविविधता धोक्यात येते. ज्वालामुखीचं प्रमाण सध्या काही कमी आहे, पण काही ठिकाणी मात्र सतत जागृत ज्वालामुखी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे तिथे जैवविविधता धोक्यात येते. तर नैसर्गिक कारणं म्हणजे पूर, अवर्षण, चक्रीवादळ, विजांचा कडकडा, अतिपर्जन्य, भूकंप, ज्वालामुखी यासारख्या कारणांमुळे जैवविविधतेला धोके पोचतात किंवा जैवविविधतेमध्ये बाधा निर्माण होते. ही झाली सगळी नैसर्गिक कारणं किंवा धोके. याही पेक्षा भयानक मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होणारे धोके आपल्याला बघायचे आहे. मानवी हस्तक्षेपामुळे जे धोके निर्माण होतात, आपण एक एक प्रकार त्याचाही इथे बघणार आहोत. पहिला आहे वाढतं औद्योगिकरण किंवा नागरीकरण. जसं औद्योगिकरण वाढत जातं तसतसं पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि त्याचबरोबर जैवविविधतेलाही धोके निर्माण होतात. औद्योगिकरणामधून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, कारखान्यांच्या चिमणीद्वारे किंवा धुराड्याद्वारे, आणि वातावरणामध्ये प्रदूषणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. इंडस्ट्रियल वेस्ट नदीमध्ये सोडलं जातं, प्रदूषित पाणी नदीमध्ये सोडलं जातं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात औद्योगिकरणामुळे जैवविविधतेला धोके पोहोचतात. त्याचबरोबर औद्योगिकरणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होते, जंगलं नष्ट होतात, काही कच्चा माल जंगलांतून मिळवला जातो. जसं औद्योगिकरणामुळे जैवविविधतेला धोके निर्माण होतात, त्याचप्रमाणे नागरीकरणामुळेही होतात. जसं नागरीकरण वाढत जातं, शहरं वाढत जाते, शहरांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषणाच्या समस्या निर्माण होतात, पाणी प्रदूषणाच्या समस्या असतात, ध्वनी प्रदूषणाच्या समस्या असतात, वायू प्रदूषणाच्या समस्या असतात आणि वसाहती निर्माण करण्यासाठी किंवा घरं बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते आणि म्हणून जैवविविधतेला धोके पोहोचतात. दुसरं जे कारण आहे ते म्हणजे खाणकाम किंवा समुद्रातून तेल किंवा वायू काढणे. तर खाणकामाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला, उदाहरणार्थ दगडी कोळशाच्या खाणी असतील, बॉक्साईटच्या असतील किंवा इतर कारणांमुळे जेव्हा खाणीतून खनिज संपत्ती बाहेर काढली जाते, त्याचं वेस्टेज जमिनीवर पडतं, मोठ्या प्रमाणात खोदकाम होतं आणि त्यातूनही मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. जेव्हा खाणकाम केलं जातं त्यावेळेला त्याच्यामध्ये ब्लास्टिंग किंवा सुरंग लावले जातात आणि मोठ्या प्रमाणात जमीन खोदली जाते आणि मग तिथे आसपास असणारी जी जैवविविधता आहे तिला धोके पोहोचतात. महासागरांच्या तळभागाशी अनेक प्रकारची संपत्ती दडलेली आहे. उदाहरणार्थ मुंबईजवळ असलेलं बॉम्बे आहे, त्याच्यातून तेल किंवा वायू काढण्याचं काम चालतं. हे कच्चं तेल किंवा वायू काढल्यानंतर ते शुद्ध केलं जातं आणि शुद्ध किंवा शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात वेस्टेज तिथून बाहेर पडतं, तेलगळती होते,
आज जर मुंबईच्या समुद्राच्या पाण्याचा विचार केला तर त्याच्यावर काळा तवंग दिसतो. आणि ह्या सगळ्या कारणातून जलचर प्राण्यांना किंवा जलचर वनस्पतींना त्याचा धोका पोहोचू शकतो. तर खाणकाम किंवा तेल वायू काढणे यातूनही मोठ्या प्रमाणात जैवविविधतेला धोके निर्माण होतात. तिसरं आहे वायू प्रदूषण किंवा आम्लपर्जन्य. हवेच्या प्रदूषणामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. उलट जैवविविधतेमुळे किंवा वनस्पतींमुळे हवा शुद्ध करण्याचं काम केलं जातं. वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात, प्राणवायू सोडतात. हवेमध्ये प्राणवायूचं प्रमाण वनस्पतींमुळे मेंटेन होतं किंवा वाढतं. आणि म्हणून हवा प्रदूषण किंवा आम्लपर्जन्य, जेव्हा हवेमध्ये प्रदूषक जास्त असतात त्यावेळेला जर पाऊस पडत असेल तर ही वायूरूपी प्रदूषक पावसामध्ये पोहोचतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम वनस्पती, प्राणी याच्यावर सतत होत असतो. आणि म्हणून आम्लपर्जन्य किंवा वायू प्रदूषण यामुळे सुद्धा जैवविविधतेला धोका पोहोचतो. पुढचं कारण आहे शेतीतील रासायनिक खतांचा वापर किंवा कीटकनाशके किंवा तणनाशक शेतीमध्ये वापरलं जातं. कंपोस्ट खत असेल, सेंद्रिय खत असेल तर शेतीमध्ये त्यामुळे उत्पादन वाढतं, कुठल्याही प्रकारची हानी पोहोचत नाही. पण रासायनिक खतांचा जर शेतीमध्ये वापर केला, काही पिकांसाठी किंवा काही वर्ष त्याचं उत्पादन वाढतं, परंतु हे रासायनिक घटक सतत जमिनीमध्ये साचून राहतात आणि त्यामुळे त्या जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते. जमिनीमध्ये उगवणारी पिकं असतील किंवा जमिनीच्या आसपास उगवणाऱ्या वनस्पती असतील त्यांना हा धोका निर्माण होतो. हे रासायनिक पदार्थ पाण्यामार्फत वनस्पतींपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे वनस्पतींची वाढ खुंटते. अनेक वनस्पती या रासायनिक खतांमुळे मृत पावतात अतिप्रमाण झालं तर. तसंच कीटकनाशक किंवा तणनाशकांचं आहे. शेतीमध्ये नको असलेलं गवत मारण्यासाठी किंवा जाळण्यासाठी तणनाशकाचा वापर करतात. हे तणनाशक जेव्हा इतर वनस्पतींवर किंवा इतर पिकांवर पडतं त्यावेळेला तणाबरोबर ही पिकंही जळतात आणि म्हणून सतत तणनाशकांमध्ये केमिकल्स भरपूर असतात आणि त्यामुळे जैवविविधतेला धोका पोहोचतो. त्याचबरोबर कीटकनाशक याने तर मोठ्या प्रमाणात जैवविविधतेला धोका पोहोचतो. कीटकांचा प्रादुर्भाव जर पिकांवर झाला तर हे कीटक मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात केमिकल्स पिकांवर फवारली जातात आणि त्यामुळे कीटकांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. कितीतरी कीटक, कारण कीटक हा जैवविविधतेचा खूप महत्वाचा पार्ट असतो. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. मधमाशांमुळे मोठ्या प्रमाणात परागीभवन घडून येतं. मधमाशा कुठल्याही पिकाला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचवत नाही, परंतु जे कीटक पिकांना हानी पोहोचवतात त्या कीटकांना मारण्यासाठी जर कीटकनाशक फवारलं गेलं तर त्याबरोबर मधमाशाही मारतात. हळूहळू मधमाशांचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. तुम्ही अनेक वेळा हे लेखात किंवा त्याच्यात वाचला असेल. आणि म्हणून जी गरजेची किंवा पर्यावरणाच्या दृष्टीनं किंवा जैवविविधतेच्या दृष्टीने जे कीटक महत्वाचे असतात त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना आपल्याला दिसत आहे. शेतीमध्ये अजून अतिजलसिंचन यामुळे जैवविविधतेला बाधा निर्माण होते. सतत एकाच जमिनीतून वारंवार पिकं घेतली जातात, तीच पिकं घेतली जातात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जलसिंचन केलं जातं आणि जलसिंचन अतिरिक्त जलसिंचन असल्यामुळे पाण्याची वाफ होते, पण पाण्यामध्ये असणारे क्षार किंवा केमिकल्स हे जमिनीमध्ये, मातीमध्ये वर्षानुवर्ष साचत जातात आणि त्यामुळे क्षारिकीकरण वाढतं. क्षार मातीमध्ये वाढले की त्या मातीमध्ये वनस्पती उगवू शकत नाही किंवा वाढू शकत नाही आणि त्यामुळे अतिरिक्त जलसिंचन त्यामुळेही
जैवविविधतेला धोका निर्माण होत आहे. आज जलसिंचनामध्ये जमिनीला पाणी देण्याच्या नवीन नवीन पद्धती आलेल्या आहेत. पूर्वीच्या काळापासून फ्लड पद्धतीने किंवा पाटाने शेतीला जास्त पाणी दिलं जायचं, पण ठिबक सिंचन सारख्या किंवा तुषार सिंचन सारख्या पद्धती जर वापरल्या तर योग्य पाण्याचं नियोजन करता येतं आणि पाहिजे त्या पिकाला जेवढी गरज आहे तेवढंच पाणी आपण त्या पिकाला देऊ शकतो. तर अशा पद्धती वापरल्या तर निश्चितच जैवविविधतेला त्याचा फायदा होईल. आणि शेवटचा मुद्दा आहे वृक्षतोड किंवा जंगलतोड. अनेक कारणांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची कटाई केली जाते, त्यामुळे जंगलातील वृक्षांची संख्या कमी होते. काही वृक्षांच्या जाती तर नामशेष होत चाललेल्या आहेत. आणि या वृक्षतोडीमुळे प्राण्यांना, वनस्पतींना किंवा इतर जे जैविक घटक आहेत, कारण हे सगळे घटक हे वनस्पतींवर अवलंबून असतात, वनस्पतींना उत्पादक म्हटलं जातं, आणि त्यावर अवलंबून असणारे छोट्या कीटकांपासून तर तृणभक्षक प्राणी असतील, तृणभक्षक प्राण्यांवर मांसभक्षक प्राणी अवलंबून असतात, त्याच्यावर विघटक अवलंबून असतात, आणि एकंदरीतच सगळ्या परिसंस्थेची जी सुरुवात आहे ती वनस्पतींपासून होत असते. आणि दिवसेंदिवस वनस्पतींचं प्रमाण कमी होतं, जंगलांचं प्रमाण कमी होत आहे, आणि त्यामुळे जैवविविधतेला मोठ्या प्रमाणात बाधा किंवा धोके निर्माण होत आहे. आणि जर भावी काळामध्ये किंवा पुढच्या पिढीसाठी ही नैसर्गिक संपत्ती किंवा जैवविविधता टिकून ठेवायची असेल तर हा जो अतिरिक्त हस्तक्षेप आहे मानवाचा निसर्गामध्ये चाललेला, तो कमी करणं किंवा थांबवणं ही काळाची गरज आहे. तर अशा प्रकारे जैवविविधतेला भेडसावणारे हे प्रश्न खूप गंभीर आहेत. आज आपण इथे थांबूया. पुढच्या तासाला मी तुमचा पुढचा मुद्दा जो आहे त्यामध्ये करतो बरं. काय लय सॉरी.